खालापूर तालुक्यात उद्योगधंद्यांवर मोठे संकट घोंगावत आहे। स्थानिक AMNS कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे उत्पादन ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भगवान ढेबे करत असल्याची चर्चा असून त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजमुळे वातावरण चिघळले आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या निषेधार्थ स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समितीने 14 फेब्रुवारी रोजी प्रति आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। या समितीने खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदारांना पत्र पाठवून संभाव्य तणावाची कल्पना देण्यात आलेली आहे। तसेच या प्रकारामुळे गावातील 550 ते 750 कंत्राटी कामगार तसेच 20-22 कंत्राटदारांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे समितीचे म्हणणे आहे। गेल्याच काही महिन्यांपूर्वी याच भागात असलेल्या पार्ले कंपनीने अशाच आंदोलनामुळे आपला कारखाना बंद केला। परिणामी 200हून अधिक कामगार बेरोजगार झाले। त्यामुळे आता पुन्हा एकदा अशाच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक कंपनी बचाव संघर्ष समितीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या आंदोलनामुळे जर कायदा व सुव्यवस्था बिघडली, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली अथवा कुठलीही हानिकारक घटना घडली तर त्याची जबाबदारी भगवान ढेबे यांच्यावर राहील। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या विषयावर काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 14 फेब्रुवारी रोजी संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे। कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांविरोधात आता स्थानिक बचाव संघर्ष समिती उभी ठाकली आहे। त्यामुळे या संघर्षाला काय वळण मिळते आणि उद्योगधंद्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे, खोपोली।